खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं आणि आम्ही अख्खं तिचं जग तयार केलेलं आहे गंगोटीचं, आणि ते करत असताना मला खूप मजा येत होती. स्क्रीनवर दिसतंय ते. आम्ही काही सेटवरती काही पुस्तकं होती आणि ती अत्यंत क्रीपी पुस्तकं होती. त्याच्यामध्ये काही मंत्र पण होते आणि घाबरू नका तुम्ही, मी एकही मंत्र पूर्ण घेतलेला नाहीये. माझाही विश्वास नाहीये, पण अनेक लोकांचा असतो. कदाचित एखादा मंत्र घेतला आणि माझ्याकडे काही असेल पॉवर आणि ते कदाचित काही वर्क झालं तर उगीच काहीतरी व्हायला नको म्हणून. पॉंडिचेरी, धागेदोरे, देऊळ, विहीर अशा काही सिनेमांसाठी ईपी म्हणून काम केलंय. बऱ्याच दिवसांपासून मनात घोळत होतं की एका चांगल्या विषयावरती एक उत्तम चित्रपट बनवता यावा, आणि त्यायोगे नामवंत लेखक ऋषिकेश गुप्ते यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी जारण ही कथा ऐकवली. त्यांच्याबरोबर आधीच्याही 2 चित्रपटांना मी ॲज अन ईपी म्हणून साथ दिली होती, आणि या चित्रपटाला त्यांनी मला प्रोड्युसर कोण मिळत नाही म्हणून मलाच घोड्यावर बसवलं आणि माझा प्रोड्युसर केला. आणि त्या सगळ्याला साथ मिळाली आमच्या सगळ्या टेक्निशियन्सची आणि आर्टिस्टची. त्यामुळे सगळ्या कलाकारांनी आणि टेक्निशियन्सनी जी साथ दिली त्याच्यामुळे त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मी प्रोड्युसर आहे. अदरवाईज या फिल्मचे प्रोड्युसर्स अनिता दाते पण आहेत, किशोर कदमही आहेत, अमृता सुभाष आहे, अभिजित देशपांडे आहेत, मिलिंद जोग आहेत. या सगळ्यांनी साथ दिली म्हणून इथपर्यंतचा प्रवास झाला. या सगळ्या प्रवासात ANN मधले नितीन कुलकर्णी यांनी पण खूप मोठी साथ दिली आणि त्यांच्या पाठबळाने आम्ही हा सिनेमा इथपर्यंत आणू शकलो. आणि या सगळ्याची वरकडी म्हणून अमृता सुभाष यांच्या ओळखीमुळेच आमची अनीस बजमी यांच्याशी ओळख झाली आणि ते या चित्रपटाचे प्रस्तुत करते म्हणून पहिल्यांदा मराठीमध्ये आम्हाला साथ द्यायला तयार झाले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सर, आणि जेन्युइन थँक्यू. त्या जोडीला मनन धनिया हे देखील तेवढेच कौतुकास पात्र आहेत की ज्यांच्यामुळे आज आम्ही तुम्हा सर्वांसमोर उभे आहोत. आपल्या सहकाऱ्यांची नावं आपण स्टेजवरनं एकदा घेतली ती एकदा लक्षात राहत नाही, त्यामुळे ती 2दा घ्यावी लागतात. त्यामुळे मी पुन्हा या रात्री जर सिनेमाची पटकथा ऐकून मला सांगितलं नसतं नाही मी करतो फिल्म, तरी फिल्म झाली नसती. तिला अमृता सुभाष म्हणणं मला कसतरीच वाटतंय, सो मी अमृता म्हणतो. अनितालाही दाते केळकर म्हणणं नाही बरोबर वाटत. सीमा, राजन भिसे सर, किशोर कदमांना मात्र मी किशोर कदम सर असंच म्हणू शकतो. आमची अमृताच्या लहानपणीची भूमिका केलेली पूर्वा देवधर, अवनी जोशी, विक्रम गायकवाड हे सगळे कलावंत, अजूनही काही कलावंत राहिलेले असतील. आमच्या वैशाली राजघाटगे आज त्या इथे आलेल्या आहेत. प्राजक्ता दातार, अमृता मोडक, आणखी बरीच नावं आहेत. मला वाटतं सिनेमा बनताना जी एक दिग्दर्शकाला जी एक साथ लागते, म्हणजे खांद्याला खांदा देऊन तो ज्याच्या सोबत सिनेमा बनवतो, सिनेमा छापतो, तो असतो सिनेमॅटोग्राफर. आणि तो सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग, तो त्याच्या काही कामांमुळे किंवा कामात अडकल्यामुळे आज इथे नाहीये. आमचा एडिटर अभिजित देशपांडे, आमचं म्युझिक करणारा AV प्रफुल्लचंद्र, आमचे कॉस्ट्युम करणारी देविका काळे चौधरी, आमचा मेकअप करणारा ज्यांनी खूप छान लुक डेव्हलप केले तो सौरभ कापडे, आमचं कला दिग्दर्शन करणारा महेश कोरे, आणि आमचे स्पॉट बॉईज, आमचे असंख्य लाईट बॉईज, म्हणजे जे खूप आपल्या मागे काम करत असतात पण ते पुढे दिसत नाहीत. त्यांची नावं सहसा शेवटाला येतात आणि ती कोणाच्याच लक्षात राहत नाहीत. आणि दुर्दैव असं की ती आत्ता माझ्याही लक्षात नाही येत. आय एम व्हेरी सॉरी टू देम. सो हा सिनेमा येतो आहे आणि या सिनेमाच्या एका अशा टप्प्यावर अनीस बजमी सर जॉईन झालेले आहेत. आणि याहून आनंदाचा क्षण माझ्यासाठी कुठलाही नाहीये, कारण ज्यांचे सिनेमे बघत मी मोठा झालो. आणि म्हणजे मी यावर काहीच व्यक्त होऊ शकत नाही. खूपच हा आनंदाचा काइंड ऑफ गहिवरून जाण्याचा एक क्षण आहे आणि तो क्षण मी आता या क्षणी पुरेपूर अनुभवतो आहे. मनन धनिया यांनी हे सगळं जे कोऑर्डिनेशन केलं, हे घडवून आणलं, त्याबद्दल मी त्यांचाही
आभारी आहे, ते आमचे सहनिर्माते आहेत. आणि इथे यावेळी उपस्थित असणारे अनिल शर्माजी, त्यांचेही मी जवळपास सगळे सिनेमे पाहिलेले आहेत. तर या सर्वांसह मी हा क्षण खूप आनंदाने अनुभवतो आहे. आमची पॅनोरमाची टीम आहे इकडे, सगळीच टीम आहे इकडे. त्या सगळ्यांचेच मी दर्शन सर, अवटी सर, सगळ्यांचेच मी आभार मानतो. तो सारे जो लोग हैं उनको मेरा बहुत बहुत नमस्कार. दोस्तों, मैं शायद 1.5 साल का था जब मैं मुंबई में आया. एंड ये जो जगह है, इसने मुझे घर दिया, जगह दिया, काम दिया, सपने दिए, और मुझे हर चीज जो मिली है वो इसी जगह से मिली है. और इस जगह से बहुत ही दिल से लगाव है. महाराष्ट्र एंड मुंबई, मैं दुनिया के किसी भी कोने में जाता हूँ जो शूटिंग करने, 10 दिन के 12 दिन के बाद मुझे लगता है यार आई एम मिसिंग मुंबई. तो ये वो जगह है. और यहाँ पर मैंने हमेशा जब मराठी फिल्में देखी, मराठी प्लेज देखे, यहाँ के एक्टरों से मिला, बैठा, उनका काम देखा, आई वॉज ऑलवेज थॉट कि यार कितना खूबसूरत ये काम करते हैं. न सिर्फ एक्टर्स, आई मीन द राइटर, डायरेक्टर, इनकी जो फिल्में हैं वो दिल से बिल्कुल निकली हुई फिल्में होती है, बहुत ही कमाल फिल्में होती है. तो मैं अपने आप को बहुत खुशकिस्मत समझता हूँ कि मैं इस फिल्म का एक छोटा सा हिस्सा बन सका. और ऋषिकेश जो हैं, जब इन्होंने मुझे कहानी सुनाई तो ये कहानी के अंदर एक अजीब सी ताकत मैंने महसूस की. एंड मुझे लगा कि यार ये कहानी ऐसी है कि इसे दुनिया तक पहुंचना चाहिए. और जब मैंने फिल्म देखी तो उसमें जब मैंने अमृता सुभाष जी का काम देखा तो मैं दंग ही रह गया. और मुझे अमृता सुभाष जी की मैंने पहले भी काफी फिल्में देखी है. एक फिल्म मैं देखने गया था मेरे दोस्तों की, ये फिल्म का नाम था धमाका. तो मैं बाहर आकर मैंने सबसे पूछा कि ये कौन एक्टर हैं, जिनको मैंने 2 मरतबा देखा, मुझे नाम याद नहीं. तो इन्होंने बताया कि ये अमृता सुभाष है. एंड उसके बाद एक पार्टी में मेरी मीटिंग हुई और मैं इनके पास गया और मैंने कहा कि भाई मैं आपके साथ जरूर काम करना चाहूंगा. लेकिन देखिए, काम करने का ये एक नया सिलसिला शुरू हुआ. और ये फिल्म के अंदर न सिर्फ अमृता सुभाष जी बल्कि हमारी जो अनीता जी हैं, इनका काम मुझे इतना अच्छा लगा. किशोर कदम जी तो खैर, मुझे लगता है सारे एक्टर्स जो है उन्होंने बेहतरीन काम किया है. इनकी राइटिंग और डायरेक्शन बहुत कमाल है. इस फिल्म का स्पेशली मुझे बैकग्राउंड म्यूजिक जो है वो बहुत इंस्पायर किया. प्रफुल्ल भाई हमारे हैं, उन्होंने किया है. एडिटिंग बहुत अच्छी है, साउंड बहुत अच्छा है. आई मीन टेक्निकली बहुत ही खूबसूरत फिल्म बनाई है और मुझे पूरी उम्मीद है और मैं आशा करता हूँ कि ये फिल्म जो है लोगों को पसंद आए. आणि त्या रिव्ह्यू मध्ये असंही त्यांनी म्हटलं होतं, जो एडिटर आहे आपले अभिजित देशपांडे सर, तो कुठे एडिट करायचा, काय एडिट करायचा ह्याच्याबद्दल बोललं गेलंय आफ्टर ट्रेलर लॉन्च. किंवा मिलिंद जोग जो आपला डीओपी आहे सिनेमॅटोग्राफीचा, तर ती फ्रेम बोलते, एक फ्रेम बोलते असं म्हटलं गेलंय. आणि प्रफुल्ल चंद्र, त्यांचं म्युझिक तर मला वाटतं की खूपच हॉरर आहे, टेरर आहे भाई. तर मला असं वाटतं की आता जास्त न बोलता आपल्या सगळ्या कास्टना बोलूया, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दुर्वा देवधर, अवनी जोशी, ज्योती मार्शे, राजन भिसे, विक्रम गायकवाड, सीमा देशमुख, प्राजक्ता दातार, किशोर कदम, अनिता दाते, अमृता सुभाष. मला असं वाटतं अमोल तू सुद्धा यावंस. अमोल प्लीज. ओके. मग सवय नसताना काही गोष्टी राहून जातात, तसं काही नावं मगाशी राहिली. जी टीम आपल्याला या पोस्ट कामांमध्ये हेल्प करते. एक मिनिट. हा ट्रेलर ज्यांनी कापलाय जयेश शिकारखाने, ते पण इथे आहेत. जयेश यांच्यासाठी जोरदार टाळ्या प्लीज. आणि या चित्रपटाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला ज्या ज्या मंडळींची साथ लागते, अमृता माने त्यांची टीम, लोकीज डिझाईन त्यांची सगळी टीम, नंतर वैभव शेटकर डिजिटल एजन्सी त्यांची टीम, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण खूप आता कमी दिवसात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा फिल्म पोहोचवण्यासाठी या सगळ्यांची आणि तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. ती तुम्ही नक्की द्याल. असा ट्रेलर झाला असावा, त्यामुळे ती साथ नक्की द्या. थँक्यू.
मगाशी काही नावं राहून गेली. मी पोस्ट ज्यांनी केलंय व्हिज्युअल प्रमोशन्स आणि जय शिकारखाने किंवा पोस्टर डिझाईन ज्यांनी केले सचिन लोखंडे वगैरे यांची नावं विसरलो. सॉरी, त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागतो. महत्वाचं म्हणजे आमचा साऊंड डिझायनर इकडे आहे, त्याचं नाव मी विसरलो, मंदार कमलापूरकर. खूप छान साऊंड डिझाईन केलेलं आहे. आम्ही बसलो असताना त्यांनी खूप पेशन्सनी पुन्हा आणि खूप छान क्रिएटिव्हिटीने काम केलेलं आहे. सो एक त्याचे खूप मनापासून आभार. आणि आणखीही या क्षणी मला आठवत नाहीये, कोणाची नावं राहून गेली असतील तर असं समजा की मी तुमची नावं घेतलेली आहेत. आमच्या प्रोडक्शनची जी मुलं आहेत, मानस भगत वगैरे, ही सगळी गेली अनेक दिवस अविश्रांत कामं करतायत. पण या ठिकाणी आलं की सगळी नावं विसरायलाच होतं. आणि शिवाय मी माझंही नाव घेतलं नाही की. सो आता मी माझंही नाव घेतो, मीही खूप काम केलेलं आहे. सो थँक्यू. आता किशोर दादांना मी विनंती करते. किशोरजी, तुम्ही यात अमोल आणि ऋषी बरोबरचा हा तिसरा चित्रपट आहे तुमचा. तुम्ही स्वतः एक कवी आहात, रायटर आहात, तर जारण विषयी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. जारण ही फिल्म मुख्यतः माझा कादंबरीकार मित्र आणि फार मोठा साहित्यिक मराठीतला ऋषिकेश गुप्ते हा मोठा लेखकच नाही तर खूप माझा जवळचा असा मित्र सुद्धा आहे. म्हणजे याने जेव्हा कास्ट केलं तेव्हा मला ऍक्टर म्हणून सगळ्यात इरिटेट करणारी गोष्ट म्हणजे दाढी चिकटवणे आणि मिठी चिकटवणे. त्यामुळे मी जे काहीतरी बहाणे काढून सगळं हे टाळता येईल बघत होतो. आणि आय वॉज सो कॉन्फिडंट अँड शुअर की मित्र म्हणून याला कन्व्हिन्स करू शकेन की मी असा क्लीन शेपन येतो आणि मी असा डॉक्टरचा रोल करतोय. पण त्याने मी असं म्हणतोय म्हटलं उलट म्हणजे मिशी चिकटवलीच, नाही तर मला तो फिल्म मधनं काढायला निघाला होता. तर इतके जवळचे मित्र आहेत. आणि अमोलला पण खूप वर्ष मी ओळखतो, आम्ही एकत्र काम केलेलं आहे. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जणाबरोबर मी खूप वर्ष काम केलेलं आहे, सगळ्यांना ओळखतो आहे. राजन भिसे, किती वर्षांपासून आम्ही एकत्र एकमेकांची कामं पाहतो आहोत. आम्ही काही कामं पण एकत्र केलेली आहेत. अनिता दाते, हे सगळेच लोक मला खूप आवडणारे. आणि या वेगळ्या विषयावरच्या फिल्म मध्ये मी एक त्यांच्या बरोबर छोटासा पार्ट होऊ शकलो, याचा मला खूप आनंद वाटतो. थँक्यू, धन्यवाद. अनिता दाते म्हटलं की हटके भूमिका असते आणि मराठी सुद्धा काहीतरी वेगळा लहेजा आहे. तर त्याविषयी आणि तुझ्या भूमिकेविषयी जेवढं तुम्हाला अलाउड आहे सांगायला तेवढंच सांगू शकता. गंगुटी ही भूमिका मी करतेय. आणि गंगुटी विषयी सांगायचं झालं तर मला असं वाटतं की तुमच्याही मनात एक गंगुटी आहे आणि तिचं नाव काहीतरी वेगळं असेल, पण तिला तुम्हाला भेटायचं असेल पुन्हा एकदा आणि ती मजा अनुभवायची असेल भयाची, तर जारण बघायला नक्की या. तुम्हाला तुमची गंगुटी जारण मध्ये भेटेल कदाचित. वाह, क्या बात है. अमृता सुभाष, बस नाम ही काफी है. जी भूमिका तिच्या वाट्याला येते त्याचं ती सोनं करते असं म्हटलं जातं. सो अमृता, जारण विषयी काय सांगशील? आता आपण अनिता विषयी बोलत होतो, तिच्याविषयी मला एक गोष्ट सांगायला आवडेल सगळ्यांना. आपला कुठली भाषा होती ती? अहिराणी. सर, हमारे मराठी में एक डायलेक्ट है अहिराणी, तो वो बहुत मुश्किल है. मतलब ऐसा वो उसको कर पाना इतना आसान नहीं है. इस लड़की ने उसके सारे डायलॉग्स जब लिखे गए तो वो सारे डायलॉग्स अहिराणी में उसने ट्रांसलेट करवाए और ये पूरी फिल्म वो अहिराणी में उसने वो डायलेक्ट यूज किया है. एंड इट्स नॉट इजी. मतलब वो ऐसे इट्स नॉट इजी. मतलब उनका बाकी का तो क्या प्रेजेंस है आपने देख ही लिया. मतलब शी इज स्टनिंगली ब्यूटीफुल एंड एट द सेम टाइम what work. मतलब I was in awe with her craft. अच्छा सर, वो बोल रहे हैं माइक पे ब्लैक मैजिक. तो मैंने मतलब अभी उनकी बात चल रही थी तो ये आई वॉज इन ऑ विथ मतलब मराठी में हमेशा ही मैं जब ये फिल्म काफ़ी सालों के बाद मैंने मराठी फिल्म की, हिंदी में काम चल रहा था और सब लोग बोल रहे थे कि तू मराठीत कधी येणार आहेस. बट इट ऑलवेज वॉज कि मैं अच्छे स्क्रिप्ट के लिए आई वॉज वेटिंग. और ऋषिकेश गुप्ते, मैं उनकी फ़ैन थी कब से. सर, नॉवेल्स बड़े कमाल के उन्होंने लिखे हुए, काफ़ी बाकी के भी उनके जो नॉवेल्स हैं और ये जो जॉनर है ना साइकोलॉजिकल हॉरर थ्रिलर, ये तो उनका मतलब फोर्टे है, मतलब कमाल है. मतलब बाकी के भी उनके एक हाकामारी है,
वो भी मुझे बहुत पसंद है उनकी नॉवेल. तो जेव्हा त्याचं स्क्रिप्ट हे मला कळलं तेव्हा मी म्हटलं मला वाचायलाच हवं ते. एंड देन ही रेड इट हिमसेल्फ. ही रीड्स ऑल्सो वेरी वेल. एंड जब मैंने पहली बार सुना तो मेरे तो रोंगटे खड़े हो गए, बिकॉज आई एम माई सेल्फ अ वेरी स्केर्ड ऑडियंस आई वुड से. तो लेकिन मुझे लगा कि यही वो स्क्रिप्ट है शायद जो मुझे मेरा काफ़ी सालों के बाद अगर मराठी में जो करना है तो वो ये है. और मुझे बहुत खुशी हुई कि इस रोल के लिए उन्होंने मुझे चुना. और अमोल बहुत पुराने दोस्त हैं और अमोल उसमें जिस तरह से हमारे पीछे खड़े रहे, आई एम रियली ग्रेटफुल टू हिज इंटायर टीम. प्रोडक्शन जो था हमारा और फिर इंटायर कास्ट जो मिलती गई. जैसे किशोर ने कहा, हम सब लोग बहुत सालों से एक दूसरे के साथ हैं, मतलब काफ़ी सालों से. तो उन सब के साथ काम करना मतलब फैमिली में वापस आने जैसा था मेरे लिए. सो आई एम रियली रियली ग्रेटफुल टू लाइफ कि मैं इस फिल्म का हिस्सा बन पाई. और अब फिल्म आपके सामने है. मैं यूनिवर्स पे बहुत विश्वास करती हूँ. कुछ चीज़ें यूनिवर्स ने मेरे लिए की है ऐसे मुझे लगता है. तो तापसी पन्नू जी की एक पार्टी थी जिसमें मुझे बुलाया गया था और उसमें मैंने दूर अनीस बाज़मी सर को देखा. और मैंने आज तक, मतलब विकास को भी ये बात पता है, मैं किसी को भी जाके मिलकर कह नहीं पाई हूँ कि भाई मुझे आपके साथ काम कुछ भी, मतलब आई एम वेरी शाय. दैट्स माई वीकनेस. मुझे लगता है कि किसी भी एक्टर को ऐसा नहीं होना चाहिए. बट पहली बात मुझे लगा कि सर को मुझे बताना चाहिए, बिकॉज व्हेनेवर आई फील लो तो मुझे उनकी फिल्मों ने बहुत एक सपोर्ट किया है. हाँ, मतलब वेलकम के कुछ शॉट तो इतने बार हम सब ने, मतलब ये आई एम टॉकिंग ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ अस, आई थिंक कि एक इतने मतलब उन्होंने हमें साथ दिया है उनकी फिल्मों ने. सो आई जस्ट फेल्ट लाइक टॉकिंग टू हिम. एंड तब से एक हमारी बातचीत शुरू हुई और सर ने मुझे कहा था कि देखिए बताइए जो भी है. लेकिन उसके बाद जब इसका ट्रेलर देख के मनन ने हमें सर से मिलवाया. आई एम वेरी वेरी ग्रेटफुल टू यू मनन, आवर एंजल, कि आपकी वजह से सर हमारी लाइफ में आए. सो आई एम एक्सट्रीमली ग्रेटफुल. मतलब अभी मुझे 2 दिन लगे इस बात को सच मानने के लिए कि सर इज प्रेझेंटिंग आवर फिल्म, बिकॉज इट्स रियली रियली बिग ड्रीम. जैसे ऋषिकेश ने कहा, आम्ही सगळे खूप खुश आहोत की अनीस बाज़मी सरांनी पहिला जो मराठी चित्रपट प्रेझेंट केला तो जारण आहे. आणि माझी पूर्ण टीम इथे आहे. मला खूप इमोशनल वाटतं आहे. आणि माझ्या छोट्या मुलीचं काम केलेलं पण मला या छोटीचं पण खूप कौतुक करायचं आहे. कारण आपने देखा होगा कि मेरा रोल जो है उसमें उसके कुछ मेंटल इम्बैलेंस के बारे में बात है. उस लड़की ने वो सब किया है सर. मतलब क्योंकि बचपन से वो जो शॉर्ट्स उसने दिए हैं, तर मला असं वाटतं की या संपूर्ण टीम सकट मी उभी आहे. आणि टेक्निकल टीमचे पण मला आभार मानायचे, सगळ्यांचेच आभार मानायचे. आणि मायबाप प्रेक्षक आणि तुम्ही सगळे मीडिया, तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या बाजूनी उभे आहात, मला खूप खूप बरं वाटतंय. तुम्हा सर्वांप्रती कृतज्ञता.